शिवसेना पक्षचिन्हाच्या संदर्भात पुढील संगणकीकृत सुनावणी 29 एप्रिलला होणार आहे। काल सुप्रीम कोर्टामध्ये दुसऱ्या प्रकरणावरची सुनावणी प्रदीर्घ काळ चालल्यामुळे पक्षचिन्हावरील सुनावणी होऊ शकलेली नाहीये। नागपूरमध्ये सोशल मीडियावरती आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी। या प्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यामध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल, पोस्ट करणाऱ्यांचा शोधही सुरू आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना धमकीचा फोन। काल मनसेसोबत झालेल्या राड्याच्या नंतर आज एका महिलेकडून सदावर्तेंना धमकीचा फोन आलाय। मुंबई पोलिसांकडून खबरदारी म्हणून गुणरत्न सदावर्ते यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। बीडच्या कारागृहामध्ये कैदी असलेल्या सनी आठवलेची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। वाल्मिक कराड जेलमधील कैदी अजहर पठाणवरती दबाव टाकतोय, तसेच त्याला मारहाणही करतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करा, कैदी सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मागणी। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करा, आमदार रोहित पवार यांची मागणी आहे। रोहित पवार कोल्हापूरमधील राजापूर पोलीस स्टेशनला जाणार आहेत। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला संजय गायकवाड यांनी धमकी दिली आहे। ठाणे जिल्ह्यामधील महिला आणि बालविकास विभागामधील 73 कोटींच्या कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणी समिती स्थापन। समितीकडून अहवाल प्राप्त होता संबंधितांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। बीड शहरामधल्या सुभाष रोड परिसरामध्ये असलेल्या लेन्सकार्टच्या दुकानाला टाळं ठोकण्यात आलं। संतप्त सकल हिंदू संघटनेकडून लेन्सकार्टचा बॉयकॉट। हिजाब चालतो मग टिकली का चालत नाही असा सवाल देखील हिंदुत्ववादी संघटनांनी विचारला आहे। बोंधू अशोक खरातला 2 दिवसांची पोलीस कोठडी। 6व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली। मृत्यूची भीती दाखवून महिलांवरती अत्याचार केल्याप्रकरणी खरातवरती 6वा गुन्हा दाखल। काल 5व्या गुन्ह्यामध्ये नाशिक कोर्टानं खरातला न्यायालयीन कोठडी सुनावली होती। बोंधू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याची पुन्हा एकदा एसआयटीकडून चौकशी होतीये। हर्षवर्धन खरात याचे एसआयटी अधिकाऱ्यांनी जबाब देखील नोंदवलेला आहे। खरातच्या आर्थिक व्यवहारांच्या संबंधित माहिती घेण्यासाठी हर्षवर्धनची कसून चौकशी होतीये। आर्थिक व्यवहाराविषयी माहिती नसल्याचा हर्षवर्धनचा दावा। अशोक खरातची आणखी एक जमीन व्यवहाराची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उरणमधील चाणजे इथे जमीन खरेदी केल्याची माहिती आहे। 3 ते 4 कोटी किंमत असलेली जमीन स्वस्तामध्ये खरेदी केल्याचा दावा होतोय। खरात हा कोठडीमध्ये असताना फेरफार मंजूर झाल्याची देखील माहिती आहे। अशोक खरातशी संबंधित शिर्डीमधील निलेश जपे याची ईडीनं 12 तास चौकशी केली आहे। शिर्डीमधल्या हॉटेल मारीगोल्ड आणि जपे यांच्या कोपरगावामधल्या घरी एकाच वेळेला ईडीनं धाड टाकलेली आहे आणि कारवाई केली आहे। निलेश जपे हा अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार करत असल्याची देखील माहिती आहे। ईडीनं या संदर्भातली कागदपत्र देखील जप्त केली। लैंगिक शोषण आणि जादूटोणा याच्या गुन्ह्यामध्ये लासलगाव पोलिसांनी बोंधू महेश काकडे यालाही अटक केली आहे। बोंधू महेश दिलीप काकडे उर्फ महेश गिरी याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, तर अधिकच्या तपासासाठी लासलगाव पोलिसांकडून 5 ते 7 दिवसांची कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे। नाशिकच्या पाठोपाठ मुंबईमध्ये कॉर्पोरेट जिहादची चर्चा होतीये। हिंदू मुलीला मुस्लिम तरुणानं फोनवरती अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले। दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करायचे। आगरीपाडा पोलिसांकडून अशरफ नावाच्या तरुणाला अटक। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील 4 संशयित आरोपींचा एसआयटीनं ताबा घेतलाय। कंपनीमधील एका कर्मचाऱ्याचं धर्मांतर केल्याच्या प्रकरणी एसआयटीचं तपास पथक आता याविषयी कारवाई करणार आहे। न्यायालयाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही जणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ठाण्यामधील मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबानं मुंबई ठाण्यासह राज्याबाहेर अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय। तुमच्यावरती काळी जादू केली तर ती दूर करतो असं सांगून तो अघोरी पूजा करायचा। अघोरी पूजा करून पैसे मिळवून आमिष देखील द्यायचा। या ठकसेन बाबाला पोलिसांनी अटक केली आहे। राज्यामधील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 4था दिवस आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांवरती कोणताही तोडगा न निघाल्यामुळे संप कायम राहील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार। जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 4 दिवसांपासून संपावरती आहेत। संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयातील परिचारिका देखील संपावरती आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार। केवायसी नसेल तर शिक्षकांना मे महिन्याचं वेतन दिलं जाणार नाहीये। शिक्षण विभागानं 22 एप्रिल रोजी पत्र पाठवून इशारा दिलाय।
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक आहे. ई-केवायसी पूर्ण न केल्यास संबंधित शाळेचं एप्रिलचं वेतन हे रोखलं जाईल. बीडच्या जिल्हा रुग्णालयामधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं वास्तव एबीपी माझानं समोर आणलंय आणि एबीपी माझाच्या बातमीची दखल आरोग्य विभागानं घेतली आहे. रुग्णासाठी डेझर्ट कूलरची व्यवस्था तर कार्डियक मॉनिटर देखील दुरुस्त करण्यात आलेला आहे. आखाती देशामधल्या युद्धाचा परिणाम जळगावमधल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती होतोय. मात्र आता केळी निर्यात सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, केळीच्या दरामध्ये देखील वाढ. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी रेल्वेच्या 18,000 विशेष गाड्या. सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन रेल्वेची उपाययोजना. 18,262 गाड्या चालवणार असल्याची रेल्वे मंत्र्यांची माहिती. 15 जुलैपर्यंत 18,000 विशेष गाड्या धावतील. पुण्यामध्ये महापौरांच्या बंगल्यातील 19 झाडांची कत्तल. महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाकडून फांद्या छाटणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोडीचा आरोप आहे. निलगिरी, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, उंबर यासारख्या वृक्षांची कत्तल केल्याचा दावा आहे. बीडच्या विडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऊसतोड मजूर महिलांचे हाल होत आहेत. कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्याच्या नंतर जमिनीवरती झोपावं लागण्याची वेळ आली आहे, कारण बेडच उपलब्ध नाही आहेत. धाराशिवमध्ये अंगणवाडी पोषण आहारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. निकृष्ट आहार मिळत असल्यामुळे अंगणवाडी सेविका आणि पालक आक्रमक झाले. सोमवार ते शनिवार एकच आहार मिळतो आहे. कुपोषण दूर करणं अंगणवाडींचा उद्देश आहे, मात्र निकृष्ट आहारामुळे या उद्दिष्टाला हरताळ. रत्नागिरीमधल्या चिपळूण तालुक्यामध्ये एका 13 वर्षाच्या विद्यार्थिनीवरती अत्याचार करण्यात आलाय आणि या विद्यार्थिनीला जीवे मारण्याची धमकी. नराधमाला चिपळूण न्यायालयानं 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. भंडाऱ्याच्या पालांदूर इथल्या गोविंद विद्यालयाच्या परिसरामधील मौल्यवान वृक्षांची विना परवाना कत्तल आणि विक्री सुरू आहे. प्रभारी मुख्याध्यापकावरती वन विभागानं गुन्हा दाखल केलाय. सागवान, शिसव आणि लिंबाच्या झाडाची कत्तल झाली आहे. पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी देवीची 6वी सिंहासन पूजा. पुजाऱ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई. ऑनलाईन बुकिंग नसताना अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज करत 6वी सिंहासन पूजा घातल्याचाही संशय. मुंबईच्या चारकोपमधील घरफोडीचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. 240 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. 34 लाखांचे सोन्याचे दागिने आरोपीकडून हस्तगत करण्यात आले. सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून कंपनीमधून 5 लाख रुपयांची चोरी झाली आहे. संभाजीनगरामधल्या डी सेक्टरमधल्या कंपनीतला हा सगळा प्रकार आहे. चौघांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. उद्योजकांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती रेअर ड्रग्ज म्हणून ओळखलं जाणारं एलसीडी ड्रग्ज हे नागपूरमध्ये जप्त. 2 आरोपींकडून 17 डोस जप्त करण्यात आले. बाजारामध्ये या ड्रग्जची 4,37,000 रुपये इतकी किंमत आहे. मीरा भाईंदर परिसरामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई. भाईंदर रेल्वे स्थानकावरती कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या परदेशी नागरिकाला अटक. आरोपीकडून जवळपास 40 ते 45 लाख रुपयांचं कोकेन जप्त. टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज पेडलर आमिर सय्यदनं विकल्या एक्स्टसीच्या 25,000 गोळ्या. आमिर सय्यदची लिव्ह इन पार्टनर अश्विनी पॉलच्या चौकशीमधून ही माहिती उघड झाली आहे. परदेशामधून गोळ्यांची तस्करी केल्याचा संशय आहे. अटकेपूर्वी 5,030 गोळ्या अश्विनीकडे असल्याचं देखील उघड झालंय. मुंबईमधल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलंय. ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेली जिया जेकब अभिनेत्री असल्याची माहिती आहे. जिया जेकबच्या बँक खात्यावरती लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचं उघड झालंय. बुलढाण्यामध्ये रेती माफियांचा हैदोस. तहसीलदारावरती तहसील कार्यालयामध्ये जाऊन हल्ला. नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांच्यावरती लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती कारवाई झाल्यामुळे हा हल्ला करून आरोपी फरार झालाय. पिंपळे सौदागरमध्ये कोयत्यानं दहशत माजवून खंडणी मागणाऱ्या 2 जणांना अटक केली आहे. एका दुकानदाराकडे 4 लाख रुपयांची खंडणी मागून दुकानाची कोयत्यानं तोडफोड केल्याचा देखील प्रकार समोर आलाय. पोलिसांनी 2 सराईत गुंडांची भर रस्त्यामध्ये धिंड काढली. पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. 11 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीकडून पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
विरारच्या विराटनगर परिसरामध्ये घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा 2 दिवसांमध्ये छडा लावण्यात यश आलंय. शेजारच्या मुलानं चोरी केल्याचं तपासामधून उघड झालं. अल्पवयीन मुलासह 3 जणांना अटक झाली आहे. चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी शेजारच्या मुलाला घराची चावी सापडली होती.